विषयाचं नाव आहे नेमकं चुकतं कोणाचं. बाबा, तुम्ही गप्प बसा, नका लक्ष घालू आमच्यामध्ये, जा आराम करा. मनोजने बाबांना आतल्या खोलीत जायला सांगितले. मनोज आणि मनाली यांच्यात जोरजोरात वाद चालू होता. म्हटलं तर रोजची साधी गोष्ट, मतभेद मतांतरच म्हणाना, पण दोघेही आपल्या मुद्द्यावर ठाम होते आणि मीच कसा बरोबर पटवून देण्याच्या उद्देशात हमरी तुमरीवर आले होते. असो, घर म्हटलं की वाद हे असणारच. प्रत्येकाला जसे आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तसा दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे, त्यावर विचार करणे हाही भाग नक्कीच असायला हवा. बाबांच्या मनाला फार वाईट वाटले. मनोजचा आपल्याशी झालेला व्यवहार, त्याचं चढील स्वरातलं बोलणं ऐकून ते एकदम गप्प झाले. कॉटवर बसून शांतपणे विचार करू लागले. खरंच माझंच चुकलं. मला कशाला मध्ये पडायला हवं होतं. मुलं मोठी झाली आहेत, त्यांची लग्न झाली आहेत, हे लक्षात कसं आलं नाही. कशाला हवा उपदेशाचा डोस आणि मध्यस्थी. खिन्न मनाने ते थोडा वेळ बसून राहिले आणि नंतर उगीचच खोलीत येरझाऱ्या घालीत राहिले. या आणि अशा प्रकारचा प्रसंग बहुतेक घरोघरी थोड्याफार फरकाने घडतच असेल. फरक इतकाच की विषय वेगळा, त्याचबरोबर व्यक्तीही. मुलं कितीही आपली असली आणि त्यांच्यावर आपला हक्क असला तरी त्यांचं वय लक्षात घेणं तितकंच आवश्यक. प्रसंग कोणताही असला तरी थोडं दुर्लक्ष करायला शिकायला हवं. त्यांच्यावर जबाबदारी टाकायला हवी. त्यांना ती जबाबदारी पूर्ण करण्याची संधी मिळेल. त्यांच्याकडून ती पूर्ण केली जाईल तेव्हाच त्यांना अनुभव येईल. या अनुभवातूनच ते अनेक गोष्टी शिकतील, चुकतील, मागतील, पण यशाच्या वाटेने कालक्रमणा करतील एवढं मात्र निश्चित. निर्णय घेण्याची मोकळीक त्यांना दिली पाहिजे. कसे होईल, जमेल की नाही, उगाच गडबड नको, अनर्थ होईल का, या भीतीपोटी मुलांना थोपविणे चुकीचे. म्हणतात ना, जो चुकतो तो शिकतो. उगाच व्यर्थ काळजी करण्याची नेहमीच गरज नसते. कोणतीही गोष्ट सांगताना सांगण्याची भाषाही तितकीच महत्त्वाची. समजेल अशी आणि नम्र असावी. दादागिरी करून कोणतीच गोष्ट सांगू नये, नाहीतर ऐकणाऱ्याच्या मनात कायमची नाराजी निर्माण होते, अढी तयार होते व आपलेपणा कमी होतो. चुका झाल्याच तर त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाजही घ्यायला हवा. नियमांचे उल्लंघन केले तर त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना देणेही आवश्यक आणि तितकेच महत्त्वाचे. मुलाबाळांविषयीची आस्था तर जरूर हवी. माया, प्रेम आणि आपुलकी असेल तरच एकमेकांविषयीची ओढ वाटत राहील. असं असतानाही प्रेम असं नसावं की जे पायात शृंखला बनून राहील, नाहीतर प्रगतीला वेसण बसेलच म्हणून समजा. कोणतीही गोष्ट एकमेकांनी समजून घ्यायला शिकले पाहिजे, मग ती व्यक्ती लहान असो वा मोठी. प्रथम ऐकून सारासार विचार करणेही गरजेचे. मनात गैरसमज असेल तर वादविवाद वाढत जाणार आणि मतभेद होतच राहणार. व्यक्ती कधीच वाईट नसते. कधी परिस्थिती तर कधी संगत त्याला चांगल्या विचारांपासून परावृत्त करते आणि आयुष्याची घडी विस्कटते. अशा वेळी मला काय करायचं आहे, भोगेल त्याच्या कर्माची फळं, असा विचार करणं आणि गप्प राहणं हेही चुकीचंच. संकटसमयी मग ते कोणतेही असो, आर्थिक, सामाजिक, नैतिक, मदतीचा हात देत गाडी पुन्हा रुळावर कशी येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. एकंदरीत काय, अति सर्वत्र वाईटच. घरातील जबाबदार व्यक्ती म्हणून सहभाग तर हवाच, धाकही हवा, त्यासोबत आदर आणि प्रेमही हवे. आपल्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे ही जाणीव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करते. थोडं दुर्लक्ष, थोडा संयम, थोडी माफ करण्याची वृत्ती, यामुळे रागाला लगाम बसेल. घरचे दारचे सारेच वातावरण अनुकूल होऊन साऱ्यांनाच समाधान मिळेल. सरतेशेवटी एवढंच, कालाय तस्मै नमः. धन्यवाद.